नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुणे राज्यात गाय, म्हैस, शेळी व मेंढ्यांमधील लाळ खुरकत या संसर्गजन्य रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाची 8वी फेरी राबविण्यात येणार आहे. त्यानंतर सलग 3 वर्ष या रोगाचा प्रादुर्भाव आढळून न आल्यास राज्य लाळ खुरकत म्हणून घोषित करण्यात येणार आहे. परिणामी राज्यातून मांस निर्यात करण्याची संधी मिळणार आहे. भुसावळ शहरात सौर ऊर्जेचा वापर हळूहळूपणे सातत्याने वाढत असून वाढत्या वीज मागणीची पार्श्वभूमीवर ही बाब शहरासाठी दिलासादायक ठरत आहे. शहरात वीज वितरण कंपनीचे सुमारे 52,000 ग्राहक असून त्यापैकी 4,484 घरांवर सध्या सोलर यंत्रणा कार्यरत आहे. सोलरच्या माध्यमातून दरमहा सुमारे 1 मिलियन युनिट वीज निर्मिती होत असून त्यामुळे मुख्य वीज पुरवठ्यावरचा ताण काही प्रमाणात कमी होत आहे. पॉली हाऊसमध्ये केळीचे उत्पादन घेणे फायदेशीर ठरते का? बदलते हवामान, अवकाळी पाऊस, वादळी वारे, किडी रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादन आणि दर्जावर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत पॉली हाऊस पद्धतीने केळीचे उत्पादन घेणे फायदेशीर ठरू शकते का, हा प्रश्न समोर येतोय. जलतारा उभारण्यासाठी विशेष मोहीम. नांदेड जिल्हा पाणीदार होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून जलतारा ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक संकटांमुळे आंबा पीक दुष्टचक्रात सापडले आहे. मात्र ऑक्टोबरमध्ये आलेला फुलोरा देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील शेतकऱ्यांनी जपल्यामुळे तयार झालेला हापूस रत्नागिरीच्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. या वर्षीच्या हंगामातील हा पहिला आंबा विक्रीला आल्याचे रत्नागिरीतील आंबा विक्रेते सतीश पवार यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवरील टॅरिफमध्ये दिलेल्या सवलतीमुळे भारतीय तांदूळ निर्यात क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. भारतावर लागू करण्यात आलेला 18% टॅरिफ हा पाकिस्तान व थायलंडसारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत कमी असल्याने जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मक क्षमता अधिक बळकट होणार आहे. बाजारात देवगडच्या हापूसचं आगमन, वाचा डझनला काय मिळतोय दर. देवगडमधील एका शेतकऱ्याने ऑक्टोबरमध्ये आलेल्या मोहराची जपणूक केल्यामुळे चांगली फळधारणा झाली आहे. हा आंबा तयार झाला असून विक्रीसाठी बाजारात दाखल झाला आहे. राज्यातून मांस निर्यात करण्यासाठी जनावरांना हे लसीकरण महत्त्वाचे. 13 फेब्रुवारीपासून 8वी फेरी सुरू. लाळ खुरकत रोग हा म्हैस, शेळी व मेंढ्यांमधील अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असून त्याचा पशुधन उत्पादन व निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होतो. मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात 30% वाढ. कोणत्या मिरचीला किती दर, वाचा. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात सरासरी 30% वाढ झाली आहे. हंगामात सततचा राहिलेला पाऊस त्यातून मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने आवक मंदावली आहे.